नमस्कार मित्रांनो, आज झालेल्या स्कॉलरशिपच्या पेपरचं आपण स्पष्टीकरण पाहतो आहे. एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती, असा पहिला प्रश्न आहे. तर पहिल्यांदा तर एकक स्थानी मूळ संख्या असणाऱ्या संख्या आहेत 13, 23, 43, 53, 73, 83 आणि ह्या सर्वांची जर तुम्ही सर्वांनी मित्रांनो बेरीज केली तर ह्या सर्वांची बेरीज येते 288. आणि दुसऱ्या संख्या सांगितल्या 3 असले दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्या, त्या संख्या आहेत 31 आणि 37 आणि ह्या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर 68 आणि ह्यांची आपल्याला फरक घ्यायला सांगितला आहे, तर ह्यांचा फरक येतो 220, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 120 या संख्येच्या सर्व विभाजकांची संख्या किती. तर तुम्ही ह्यांचे सर्व जर विभाजक पाहिले तर ह्यांचे सर्व टोटल विभाजक येतात 16. त्यानंतर खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता. पहिल्यांदा एकूण भाग किती आहेत पाहून घेऊया. 1 2 3 4 5 आणि 5 त्रिक 15 म्हणजे छेदामध्ये येणार आहे आपल्या 15. आणि आता रेखांकित भाग 1 2 3 4 5 6 7 7/15. मग आता बघूया कोणाचं उत्तर 7/15 येते. तर आता जर पहिल्या ऑप्शनमध्ये गेलो तर इथं भागाकार केला तर येत नाही. 5 1 5 5 5 25 केलं आणि 5 1 30 येते इथं छेदामध्ये. आणि 2 त्रिक 6 5 त्रिक 15 आपल्याला 15 3 दुनी 6 5 दुनी 10 येते. इथं नको म्हणजे हा ऑप्शन नाही. मग आता इथं बघा, इथं जर आपण इथं भाग घालवला 3 त्रिक 3 9 27 3 1 3 आणि राहिले 1 3 5 15 9/15 वजा 2/15 केलं. छेद समान आहेत, अंशांशाची वजा बाकी 90 2 गेलं 7/15, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा 395.6 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर. आता लहान एककाचं मोठ्या एककात आपण रूपांतर करतोय. डेसिमीटर आणि हेक्टोमीटर यांच्यामध्ये घर आहेत 4. पहिलं कोणतं, डेसी नंतर येतं मीटर, त्यानंतर डेका, त्यानंतर हेक्टो. मला वाटतं 4 घर आहेत त्याच्यामध्ये. 1 मिनटं. तर मित्रांनो 3 डेसिमीटर आणि हेक्टोमीटर यांच्यामध्ये घरं मोजली तर आपल्याला येतात घरं 3 येतात. डेसी नंतर मीटर, त्यानंतर डेका, त्यानंतर हेक्टो म्हणजे 3 घरं आहेत. म्हणजे आपण 395.5 6ला 1000ने भागणार कारण की लहानाचं मोठं करतोय आणि 3 घरं पलीकडे सरकल्यामुळे 0.3956, पर्याय क्रमांक 4 येतोय. त्यानंतर बघा जॉनने 5 खर्च्या 7,750 रुपयांना खरेदी केल्या व वाहतुकीसाठी त्याला 500 रुपये खर्च आला. म्हणजे एकूण खर्च किती आला तर हे 7,750 अधिक हे 500 असे टोटल झाले त्याचे 8,250. आणि एक खुर्ची 1600ला, अशा 5 खुर्च्या 16 पंचे 80 म्हणजे किती झाले 8,000. आणि मग 250 रुपये म्हणजे त्याने विकत घेताना 8,250 रुपयाला घेतल्या आणि विकताना 8,000ला विकल्या, त्यामुळे त्याला 250 रुपये तोटा होईल. त्यानंतर बघा एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौरस मीटर आहे. भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास भूखंडाची लांबी किती. आता बघा भूखंडाची लांबी विचारली आहे आपल्याला. आता आयताकृती आहे म्हणजे त्याचं सूत्र असणार आहे आपलं लांबी गुणिले रुंदी आणि त्याचं क्षेत्रफळ दिलं आहे आपल्याला 1050. आता रुंदी दिली आहे 30, रुंदीच्या ठिकाणी रुंदी टाकतो, रुंदी 30 आणि 1050 हे 30 इकडं गुणिले तिकडे गेलं भागिले लांबी बरोबर 1050 भागिले 30, 0ला 0 गेलं 3 त्रिक 9 राहिले 1 3 5 15 35 मीटर. त्यानंतर रोमन संख्या चिन्हात 49 ही संख्या कशी लिहाल तर एक्सेल IX, एक्सेल म्हणजे झालं 40 आणि IX म्हणजे 9. त्यानंतर हा प्रश्न पहा, एक स्माईल म्हणजे 5 विद्यार्थी आहेत. असे टोटल मराठीचे किती झाले 1 2 3 4 5 6 7 7 म्हणजे झाले 35, 1 2 म्हणजे झाले 10, 4 म्हणजे झाले 5 चौक 20, 4 म्हणजे झाले 20, 6 म्हणजे झाले 5 1 30, 2 म्हणजे झाले 10. एक लिहून घेतले आपण. आता आपण काय करू, बेरीज करू. टोटल यांची बेरीज पण करावी लागेल आपल्याला 5 आणि ह्यांची टोटल बेरीज येते 125. ठीक आहे. आता प्रश्न पाहूया. आता मराठी हिंदी व इंग्रजी म्हणजे पहिले 3 विषय मराठी हिंदी इंग्रजी
आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही गणित, सामान्य विज्ञान व समाजशास्त्र हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे. कितीने जास्त आहे म्हणजे त्यांच्यात आपल्याला फरक काढावा लागणार. म्हणजे ह्या तिघांची पहिल्या तिघांची बेरीज येते किती बघा, इथं आली यांची बेरीज झाली 65 आणि ह्या शेवटच्या तिघांची बेरीज झाली 60. 65मधनं 60 गेलं, राहिले किती 5. हिने 5ने जास्त म्हणजे इथं बघा 65 वजा 60 5. त्यानंतर दुसरं बघा, एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो. शेकडा कितीने आवडतो. पहिल्यांदा आपल्याला सामान्य ज्ञान विषय आवडणारे विद्यार्थी किती आहेत 30. शेकडेवारी काढायचे म्हटल्यावर भागिले एकूण किती आहेत 125 आणि शेकडेवारी करतो म्हणून गुणिले 100. आता बघा 25 5 100, 25 चौक 100, 5 सक्क 30, 6 चौक 24, 24 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 15ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती. आता 15ने विभाज्य असणाऱ्या पहिल्यांदा आपण काढूया 1 ते 999पर्यंत. 999पर्यंत जर आपण एकूण संख्या काढल्या 15ने विभाज्य तर त्या येतात 66 पॉईंट समथिंग येतात. म्हणजे आपण धरायचं किती 66. पण 999मध्ये काय झाले 1 ते 100 मधल्या संख्या पण आहेत. मग 1 ते 100मध्ये 15ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत. 15 के 15, 15 30, 15 ते 45, 15 चौक 60, 15 5 75, 15 संग 90, 6 संख्या आहेत. मग ह्या 66मधून त्या 6 संख्या वजा करायच्या, राहिले किती 60. पर्याय क्रमांक 4. बघा, उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते व विजया दररोज 1.25 तास योगासने करते. तर एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ आरोग्यासाठी दिला. आता पहिल्यांदा ह्यांच्यामधला फरक काढून घ्या. तर ह्यांच्यातला फरक येतो आहे 1.50 वजा 1.25. फरक येतो आहे 0.25 तास. ठीक आहे, दोघांमधला फरक येतो. पण आता एप्रिल महिन्यामध्ये दिवस असतात 30 म्हणून गुणिले काय करायचं 30 करायचं आणि गुणिले 30 केलं तर ह्याचं उत्तर येते 7.5. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, एका भ्रमणध्वनी विक्रेत्याने 48,500 रुपयांना खरेदी केलेली भ्रमणध्वनी ग्राहकास 52,500 रुपयांना विकला तर भ्रमणध्वनी विक्रेत्यास किती रुपये नफा झाला. पहिल्यांदा तर 52,500 म्हणजे 52,500. 52,500 वजा 48,500 म्हणजे 48,250. शून्यात 0, इथं 10 झालं, 10तनं 5 गेलं, 5 राहिलं, 4तनं 2 गेलं, 2 राहिलं, 2तनं जात नाही, 12तनं 8 गेलं, 4 राहिलं, 4,250 म्हणजे 4,2500 रुपये. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 0 ते 9 मधील कोणतेही 5 अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या अशी संख्या कोणती की ज्याला 6ने निशेष भाग जातो. आता 6ने भाग जाण्यासाठी त्या संख्येला 2 आणि 3ने दोन्हीही भाग जावा लागतो. इथं 9 आहे म्हणजे ह्याला 2ने भाग जाणार म्हणजे हा ऑप्शन तर ॲटोमॅटिकली कट झाला. आता फक्त आपल्याला चेक करायचं काय, एक असताना 0 आहे, 8 आहे, 4 आहे म्हणजे 2ने तर भाग जाणार आहे. मग राहिला तर फक्त 3ने भाग जातो का पाहूया. 9 आणि 8 3ची कसोटी काय, सर्व संख्यांची बेरीज 3च्या पटीत आली तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. 9 आणि 8 16 17, 17 आणि 7 24, 17 आणि 7 24 बरोबर आहे. 24 आणि 6 30 म्हणजे 3ने भाग जातो आणि 2ने भाग जातो. पर्याय क्रम. पण ह्या संख्येला पण जातो आहे, पण हे त्यांनी काय विचारले आहे मोठ्यात मोठी विचारली आहे. मग ह्या दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे ही आहे म्हणून पर्याय क्रमांक 1. विश्वासकडील एका 20 रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये 27,301 या क्रमांकापासून 27,385 या क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा आहेत. पहिल्यांदा तर त्या विश्वासजवळ नोटा काढून घेऊया आपण. त्याच्या नोटा कशा काढणार आपण 27,385 वजा 27,301 आणि ह्यातला फरक येतो किती 84. पण 84 न घेता आपल्या सूत्रानुसार त्यामध्ये अधिक 1 करायचं म्हणजे 85. मग आता त्याच्याकडे रक्कम किती आहे 20च्या नोटाने तर 20 गुणिले केलं तर त्याची रक्कम येते 1700. पण त्यांनी काय केलं आहे 27,336 पासून 27,345 पर्यंत नोटा मित्राला दिल्या म्हणजे ह्यांची वजाबाकी ह्या नोटा कमी झाल्या. मग 27,336 वजा 45 मधनं 36 वजा करूया तर ह्यांचं उत्तर येतं 9. पण सूत्रानुसार अधिक 1 किती आलं 10. 10 गुणिले 20 200. मग आता किती रक्कम त्याच्याकडे राहिली हे 1700 होते पण हे 200 कमी झाले म्हणजे किती झाले 1500 रुपये त्याच्याकडे राहिले. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खालीलपैकी अयोग्य विधान कोणते. परिघावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा होय बरोबर आहे. वर्तुळाच्या सर्वात मोठी जीवा व्यास असते बरोबर. एका वर्तुळात असंख्य जीवा काढतात हेही बरोबर. एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीच्या नसतात त्यामुळे हा अयोग्य विधान आहे. पर्याय क्रमांक 4. आता ह्या दिलेल्या या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मध्यभागी येणाऱ्या संख्यांची बेरजेची निमपट. आता पहिल्यांदा पहिली चढत्या क्रमाने म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे सर्वात लहान यातली ही दिसते 1, त्यानंतर ही 2 आणि
38 38 36 म्हणजे ही तिसरी. मग आपल्याला पुढं काय काढायची गरज नाही. पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज आणि भागिले 2. ह्या दोघांची बेरीज करूया. 32 368 अधिक 36 328. 8 आणि 8 16. ह्याच्याला आलं 1. 8 आणि 1 9. त्यानंतर हे 3 आणि 3 6. 6 आणि 2 8 आणि 6 आणि ह्याला भागिले 2 केलं तर येते 3 बेत्रिक 6 बेचोक 8 बेत्रिक 6 बेचोक 8 राहिले 1 82 16. 34 348. 34 348 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा पदावली आहे. पहिल्यांदा गुणाकार किंवा भागाकार. भागाकाराला 5 दुनी 10 बेदुनी 4 म्हणजे ह्या दोघांचं उत्तर आलं 4. 78 मधनं 8 गेलं 70 राहिलं. 70 अधिक हे 4 तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर हे बघा 3 अधिक 4 बरोबर 1. आता ह्यांची बेरीज केली आणि त्याला भागिले अशी संख्या असणार म्हणजे ह्या दोघांच्या एक उत्तर कधी येतं एखाद्या संख्येला त्या संख्येने भागल्यानंतर. दोघांची स्टारच्या ठिकाणी समान संख्या आहे म्हणजे ह्या दोघांची संख्या बेरीज जेवढी असणार आहे तेवढीच ही असणार आहे संख्या. मग 3 आणि 4 7 म्हणजे उत्तर आलं 7. 1 मिनिटात 125 मीटर धावतो तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील तर बघा म्हणजे 1 मिनिटात म्हणजे 60 सेकंदात तो जातो आहे 125 मीटर तर 1 सेकंदात 500. मग आता बघा 1 बरोबर तितकंच गुणाकार करायचा ह्या दोघांचा ह्या गुणाचा. मग 1 बरोबर काय येणार 60 गुणिले 500. 125 इकडं गुणिले इकडे गेलं भागिले. मग आता बघा ह्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर 25 5 600. 25 दुनी 50. 25 0 0. 5 × 5 5 चौक 20 आणि 6 चौक 24. 240 सेकंद पर्याय क्रमांक 4. एका गावात पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या 1400 आहे. त्यात 560 पुरुष असतील तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त अथवा कमी आहे. आता बघा पहिल्यांदा पुरुषांची शेकडावारी करून घेऊया. 560 भागिले 1400 गुणिले 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य केले 14 1 14. 14 8 14 चौक 56 आणि 14 0 0. 40% म्हणजे पुरुषांची टक्के आली 40%. मग स्त्रिया किती झाल्या 60%. तर त्यांनी प्रश्न काय विचारला आहे स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त आहे. 60% वजा 40% करा 20%ने जास्त आहे. त्यानंतर बघा एका आयताकृती शेताला तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 1080 मीटर तार लागते. शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट असल्यास शेताची रुंदी किती. आता पहिल्यांदा तर आपल्याला काय काढावं लागेल की 1080 3 पदरी आहे. मग 1 पदरी काढण्यासाठी भागिले 3 करा. 3 त्रिक 9 राहिलं 1 3 संग 18 आणि 3 0 0. 360 किती आली म्हणजे त्याची परिमिती किती आहे 360 परिमिती आली. पुढं काय सांगितलं शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. रुंदी जर 1 मानली तर रुंदी जर 1 मानली तर लांबी झाली 2x आणि परिमितीचं सूत्र 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग बघा हे 2 इकडं गुणिले इकडं आलं भागिले 360ला जर भागिले तर 180 आलं. इकडं राहिलं 1 अधिक 2x 3x आणि 3 इकडं गुणिले इकडं आलं भागिले 3 संग 18 60. 1 बरोबर काय आलं 60. पण 1 आपली रुंदी मी काय विचारलं रुंदीच विचारलं बरोबर आहे. रुंदी आली आपली 60. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 1 7 5 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती. मग आता बघा सर्वात 5 अंकी अंक दिले 4 आणि विचारले काय मोठ्यात मोठी 5 अंकी. अशा वेळी काय करायचं असतं जो मोठा नंबर असतो तो रिपीट करायचा असतो. मग 8 8 रिपीट होणार 7 5 1 पर्याय क्रमांक 2. 6 दशक म्हणजे झालं 60 गुणिले 5 शतक म्हणजे झालं 500. मग आता ह्या दोघांचा गुणाकार जर केला तर ह्यांचा गुणाकार येतो 30,000 आणि 30,000 म्हणजेच काय झालं 300 शतक पर्याय क्रमांक 2. पुढे बघा 3005 वजा बॉक्स बरोबर 1189.3. आता ह्या दोघांची आपल्याला इथं वजाबाकी करायची आहे. ह्यांची वजाबाकी इथे 1815.7. नेक्स्ट बघा 4 तास 45 इथं वेळेची फक्त बेरीज करायची आहे. 4 35 आणि 3 25 मिनटाची बेरीज आणि तासाची बेरीज. ह्या दोघांची बेरीज येते 60. ह्या दोघांची बेरीज येते 7. पण आता 60 मिनटं आहेत. 60 मिनटं म्हणजे 1 तास. मग हे 1 इकडे ॲड करूया किती झालं 8 तास पर्याय क्रमांक 3.
त्यानंतर ह्या अपूर्णांकाचं योग्य चढक्रम आता ह्याची जर तुम्ही व्हॅल्यू काढली तर 5/9 असतं मित्रांनो 0.55. त्यानंतर 3/7 असतं 0.42. 6/13 असतं 0.46 आणि 2/3 असतं 0.66. आता चढता क्रम लावा म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. सर्वात लहान 0.42 म्हणजे 3/7, त्यापेक्षा मोठा 6/13, त्यापेक्षा मोठा 5/9 आणि सर्वात मोठा 2/3. चढता क्रमांक पर्याय क्रमांक पहा 3/7, 6/13, 5/9. हा पर्याय क्रमांक 3. 3 तास चालणारी एक परीक्षा 14 वाजून 15 मिनिटांनी संपली तर 12 ताशी घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली. अतिशय सिंपल प्रश्न होता. आपल्याला 14:15मधून 3 तास फक्त वजा करायचे होते. उत्तर इथे 11:15. तर बघा, तर त्यांनी काय दिले, किती वाजता सुरू झाली, तर ही काय असणार आहे, मध्यान्हपूर्व 11:15. त्यानंतर जसाजसे 7 दराने मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज 1540 रुपये तर मुद्दली बरोबर किती. तर मुद्दलचं सूत्र असतं मित्रांनो, मुद्दल बरोबर सरळ व्याज 1540 गुणिले 100 भागिले दर गुणिले वर्ष. आणि ह्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर ह्यांचं कॅल्क्युलेशन येते बघा, इथं येते 25 आणि इथं 7 दुणे 14 राहिले 1, 7 दुणे 14, 7/0. 220 गुणिले 25 केलं तर उत्तर येते 5500. पर्याय क्रमांक वाटते 2. इथं बघा, खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोणाची संख्या लघुकोणाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. आता बघा, म्हणजे पहिल्यांदा आपण लघुकोण काढून घेऊया. लघुकोण 1, 2, 3, 4, 5 सर्वांची बेरीज केली तर सर्वांची मला बेरीज वाटते 3 आणि 3 6 4 10 5 15. आणि विशाल कोण फक्त एकच तयार झाला, हा इथून इथपर्यंत मोठा, वजा 1 किती आलं उत्तर 14 यायला पाहिजे. एका शालेय सहलीसाठी 98,980 रुपये खर्च झाला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांकडून किती वर्गणी घ्यावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल, ह्या संख्येला 98,980ला 49ने भागावं लागेल. 49 1 49, 49 दुणे 98. आता 49 9ला भागत नाही, भागेला शून्याचा. 49 दुणे 98 आणि 49 0 0. पर्याय क्रमांक 1. सानियाने दुकानातून 48 रुपये प्रति किलोग्राम दराने 42 रुपये प्रति ग्राम दराने साखर व 170 रुपये प्रति किलोग्राम दराने 2 रुपये शेंगदाणे आले. त्याने दुकानदारास 500 रुपयांच्या 3 नोटा दिल्या तर दुकानातल्या किती परत केले. पहिल्यांदा आकडे काढून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल 48 गुणिले 15 आणि ह्याचा गुणाकार येतो 720. त्यानंतर 42 गुणिले 5 ह्यांचा गुणाकार येतो 210 आणि त्यानंतर 170 गुणिले 2 म्हणजे ह्यांचा गुणाकार येतो 340. ह्या सर्वांची बेरीज केली तर मित्रांनो येतो 1270. आणि आपल्याला 1500 3 नोटा दिले 1500 दिले. 1500 वजा 1270 जर तुम्ही केलं तर उत्तर येतं 230. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 240चे 35% बरोबर किती. 240चे 35% म्हणजे किती, म्हणजे मांडताना 240 गुणिले 35 भागिले 100 बरोबर या शून्याला हे शून्य गेलं आणि आता फक्त भागाकार करा. 2 पंचे 10, 2 12 24, 5 के 5, 5 7 35, 12 7 84. त्यानंतर 35ला 7ने गुणण्याऐवजी 11ने गुणल्यास गुणाकार कितीने जास्त येईल. पहिल्यांदा 35 गुणिले 11 करा, त्यानंतर 35 गुणिले 7 करा. यांचा जो फरक येईल म्हणजे आता 35 गुणिले 11 केलं तर उत्तर येते 385, 35 गुणिले 7 केलं तर उत्तर येते 245 आणि यांची वजाबाकी केली तर 140. पर्याय क्रमांक 2. 11 ते 100मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या किती. आता ह्या जर तुम्ही टोटल काउंट केल्या तर तुम्हाला ह्या 16 मिळतील. फक्त 53 आणि 59 फक्त संयुक्त संख्या नाहीत, बाकी सर्व संयुक्त संख्या आहेत ज्याच्यामध्ये 5 आहे. त्यानंतर 45.25 ह्या दशांश अपूर्णांकाचे योग्य पद्धतीने वाचन कसे करावे तर 45.5. त्यानंतर 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार हा 35च्या सर्व विभाजकांच्या गुणाकार पहिल्यांदा 35चा विभाजक 1 5 7 आणि 35 आणि ह्यांचा जर तुम्ही गुणाकार केला मित्रांनो तर गुणाकार येतो यांचा 1225 आणि ह्या सर्वांची बेरीज 1 + 5 + 7 + 35 ह्यांची बेरीज येते 48 आणि तुम्ही 1225 वजा 48 केलं तर उत्तर येतं तुमचं 1177.
पर्याय क्रमांक 1. एका मिठाईच्या खोक्यात 17 किलोग्राम 17 किलो 250 मिठाई होती. त्यातील 13 किलो 750 मिठाई विद्यार्थ्यांना वाटली तर खोक्यात किती मिठाई शिल्लक राहिली? वजाबाकी करायचे. 17 250 वजा 13 750. आता बघा 0 तो 0 0 5 5 गेलं 0 2,700 जात नाही. इकडचा एक हातचा इथं किती राहिलं 6. पण आता ते झालं 12 12 7 गेलं 5 3 3 3.5 3 किलो 500 ग्राम. पर्याय क्रमांक 3. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेमी असून उरलेल्या दोन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे आणि त्याची परिमिती दिली. मग बघा कसं होणार समद्विभुज त्रिकोणाचं 2x अधिक 14 बरोबर 55. या 55मधनं 14 गेले तर किती राहिलं 41 आणि x बरोबर काय येतं 41 भागिले 2 केलं तर 20.5. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं योग्य बरोबर उत्तर आहे. त्यानंतर एका बागेत 2060 फुलं झाडे आहेत. त्यात 206 झाडे मोगऱ्याची, 515 झाडे जायची, 618 झाडे सदाफुलीची, उरलेली झाडे गुलाबाची आहेत. तर त्या बागेत गुलाबाची शेकडा किती विचारलेत. मग बघा पहिल्यांदा ह्यांची बेरीज करावी लागेल. 206 अधिक 515 अधिक 618 आणि ह्या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली मित्रांनो तर त्यांची बेरीज येते 1339 आणि मग एकूण झाडं 2060 वजा 1339 केलं तर उत्तर येतं 720. मग ह्याची टक्केवारी काढायची आपल्याला. म्हणजे 720 इथं खाली घेतो 720 भागिले 20 60 गुणिले 100 आणि ह्यांचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं बघा मित्रांनो तर उत्तर येतं 35%. त्यानंतर 96,000 शक्तीमधील दशक स्थान 3 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 1000 स्थानिक किंमत 6 स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? म्हणजे 30 भागिले 6000 0 केलं 3 3 3 2 6 1/200. पर्याय क्रमांक 1. एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात तर अशी 16 पहिल्यांदा एका पुस्तकासाठी 36 तर 16 पुस्तकासाठी 16 गुणिले 36 केले तर उत्तर येतं 576 आणि 1 क्रॉस म्हणजे 144 असतं. 576 भागिले 144 केलं उत्तर येतं 4. पर्याय क्रमांक 4. अमोल एक सायकल 7,980 रुपयास विकल्याने त्याला 1,050 रुपये तोटा झाला तर सायकलची खरेदी किंमत किती? आता हे बघा खरेदी किंमतचं सूत्र असतं खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. मग आपली विक्री किंमत आहे 7,980 अधिक तोटा 150. मग ह्यांची जर तुम्ही बेरीज केली तर येतं 9,030. पर्याय क्रमांक 2. एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. परिमिती समान आहे म्हणजे चौरसाच्या परिमितीचं सूत्र असतं 2 4 गुणिले बाजू आणि चौरसाची आयताची परिमितीचं सूत्र असतं 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग आता इथं टाकूया 2 कंसात समान आहे म्हटलं बरोबर 18 आणि 14 32 32 दुणे 64. मग 4 गुणिले बाजू. मग आता इथं काय झालं बाजू इकडं जर 4 तिकडं भागिलं तर बाजू बरोबर किती येते 16 आणि चौरसाच्या क्षेत्रफळ असतं बाजूचा वर्ग म्हणजे 256 स्क्वेअर चौरस सेमी आहे तर सेमी 256. पर्याय क्रमांक 1. ह्याचं उत्तर येते मित्रांनो 08. तुम्ही तिथं ठेवूनही पाहू शकता. एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत. त्यातील 207 विद्यार्थी बसने 311 विद्यार्थी सायकलने उरलेले पायी येतात. तर पहिल्यांदा 924चे 207 काढा. तर 924चे 207 काढलं तर भागाकार वगैरे सर्व केलं तर 264 येतं. 924चे 311 काढा तर ते येतं 252. म्हणजे एकूण विद्यार्थी असे बसने आणि सायकलने येतात. मग ह्या दोघांची बेरीज करूया. 4 आणि 2 6 11 516 आणि एकूण विद्यार्थी आहेत आपले 924 वजा 516 तर उत्तर येतं 408. पर्याय क्रमांक 4. आकृतीमध्ये इष्टिकाची ते QKLR या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव काय? लगत नसणाऱ्या म्हणले बघा पहिल्यांदा बाजू कुठं आहे बघा QKLR. आता लगत कधी नसते जेव्हा त्यांच्या बाजू शिरोबिंदू चिटकलेले नसतात. आहे का इथं कुठले चिटकलेलं नाही अगदी अपोजिट आहे त्यामुळे PJMS
PJMS. पुढचं बघा लास्ट पेज. 10,800 रुपये 10,000 साधारण 1944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील? मग आता इथं मुदतीचं सूत्र असतं सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. आणि ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर ह्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन येतं. ह्याचं 324 येतं आणि 108 त्रिक येतं 3 वर्ष. त्यानंतर बघा किती प्रश्न आपला झाला होता 73 आणि 15 फेब्रुवारी. हां आता बघा 15 फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा दिवस किती येतात बघा. हे लीप वर्ष आहे म्हणजे 29 दिवस असतात. 29 वजा 15 14 14 अधिक 1 15 म्हणजे फेब्रुवारीचे 15 दिवस, एप्रिलचे 30 दिवस आणि मार्चचे 30 दिवस आणि एप्रिलचे 14 मला वाटते ते 31 आहेत. यांची बेरीज येते 60. आणि जर तुम्ही 35-54ला 35-40ला जर तुम्ही 60 भागलं तर 6-35 राहिले किती 5-96-54 पर्याय क्रमांक. त्यानंतर बघा 711 मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 306 येईल. तर त्याचं उत्तर येते 1677 आणि शेवटचं 24,000 अधिक 800 अधिक 8,500 म्हणजेच थोडक्यात 23,750 अधिक 825 अधिक 8,500 याची बेरीज केली तर येते 33,075 पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांची उत्तर पाहिलेली आहेत. थँक्यू.